नागपुर में बाल भारती की डुप्लीकेट पाठ्य पुस्तकें छापे जाने का गंभीर और चौंकाने वाला मामला सामने आया है। राज्य के स्कूली विद्यार्थियों के लिए हर वर्ष बाल भारती द्वारा अधिकृत पाठ्यक्रम की किताबें प्रकाशित की जाती है। इसके लिए ठाणे स्थित सोहेल एंटरप्राइजेस को आधिकारिक ठेका दिया गया है। हालांकि इस अधिकृत व्यवस्था को दरकिनार करते हुए नागपुर के हिंगना MIDC क्षेत्र में स्थित प्रतिभा प्रिंटर्स में अवैध रूप से बाल भारती की किताबें छापी जा रही थी। जानकारी के अनुसार यहां 10वीं कक्षा की गणित सहित अन्य विषयों की डुप्लीकेट पुस्तकें बड़े पैमाने पर छापी जा रही थी। मामले की जानकारी मिलते ही बाल भारती के वरिष्ठ अधिकारी तत्काल मौके पर पहुंचे और स्थिति का जायजा लिया गया। ये प्रकरण शिक्षा व्यवस्था की विश्वसनीयता और विद्यार्थियों के भविष्य से जुड़ा होने के कारण अत्यंत गंभीर माना जा रहा है। संबंधित विभागों द्वारा आगे की कार्यवाही की प्रक्रिया शुरू किए जाने की भी संभावना है। भंडारे व्यवस्थापक पाठ्यपुस्तक भंडार वितरण केंद्र नागपूर इथं आमच्या मुख्यालयाकडून काही डुप्लिकेट नागपूर परिसरात MIDC मध्ये डुप्लिकेट पुस्तकं छापली जातात हे अशी आम्हाला माहिती मिळाली। त्यावरून आम्ही इथं पाहणी केली असता तर इथं डुप्लिकेट पुस्तक छापली जात आहेत। इथं आपलं वॉटरमार्कचा कागद नाही आणि हा त्यांना आदेशही दिलेला नाही आपल्या संस्थेकडून। तर ही डुप्लिकेट पुस्तकं छापली जात आहेत। तर ह्यांच्यावर आम्ही FIR दाखल करत आहोत। तर त्याच्याबद्दल 20 ते 30 हजार पुस्तकं इथं आहेत आता मिळालेली आहेत। सध्या बरंचसं रॉ मटेरियल पण आहे। तर याबद्दल आम्ही छाननी आता सुरू आहे। ती छाननी झाल्यानंतर पुढील जे दोषी असतील त्यांच्यावर योग्य ती कारवाई केली जाईल। आपण पाहू शकता इथं युवक भारती इंग्रजीचे जे युवक मॅथमॅटिक्सचं जे पुस्तक आहे 10वीचं गणिताचं पुस्तक आहे भाग 1 आणि 2 त्याचबरोबर प्रॅक्टिकल बुक वही आहे इथं आम्हाला आढळून आलेली आहे। या ठिकाणी पुस्तके छापले जात होते की आणखी काही इतर काही तिकीट्स वगैरे असं काही छापले जात होतं? ते आपल्याला प्रिंटर वायडरला आता तिथं विचारावं लागेल। आपल्याला आम्ही पाठ्यपुस्तक मंडळाकडून आहोत बाल भारतीकडून। तर पुस्तकं इथं डुप्लिकेट छापलेले दिसतात। या ठिकाणी किती कोट्यावधी रुपयाचं हा मुद्देमाल जप्त करतात? नाही आता सध्या छाननी सुरू आहे। छाननी झाल्यानंतर आपल्याला एक्झॅक्टली सांगता येईल किती पुस्तकं छापले होते। तर आत्तापर्यंत आपल्याला इथं 20 ते 30 हजार असा मुद्देमाल दिसतो प्रति दिसतात हे। त्यानंतर रॉ मटेरियल बरंच दिसते आहे इथं। या प्रिंटिंगचे मालिक कोण आहेत त्यांच्याशी काही तुमचं बोलणं झालं का? त्यांच्याशी अजून संपर्क झालेला नाही आहे। मालक कोण आहे? मालक राजेश लांजेवार का ते आहे। सर किस प्रकार से सूचना मिली थी आपने किस प्रकार से आज छापा किया है क्या है? हेड ऑफिस को हमारे इनको कॉन्फिडेंशियल इन्फॉर्मेशन मिल गई है इसकी वजह से उन्होंने हमें यहाँ जाके तहकीकात करो बोले प्रॉपर है क्या नहीं, अपने बुक्स है क्या कुछ और है। लेकिन है हमारा बाल भारती के बुक्स है, पूरा लोगो वगैरह पूरा हमारा ही है और ये डुप्लीकेट बुक्स है। पाठ्यपुस्तक भंडार वितरण केंद्र नागपूर इथं आमच्या मुख्यालयाकडून काही डुप्लिकेट नागपूर परिसरात MIDC मध्ये डुप्लिकेट पुस्तकं छापली जातात हे अशी आम्हाला माहिती मिळाली। त्यावरून आम्ही इथं पाहणी केली असता तर इथं डुप्लिकेट पुस्तक छापली जात आहेत। इथं आपलं वॉटरमार्कचा कागद नाही आणि हा त्यांना आदेशही दिलेला नाही आपल्या संस्थेकडून। तर ही डुप्लिकेट पुस्तकं छापली जात आहेत। तर ह्यांच्यावर आम्ही FIR दाखल करत आहोत। तर त्याच्याबद्दल 20 ते 30 हजार पुस्तकं इथं आहेत आता मिळालेली आहेत। सध्या बरंचसं रॉ मटेरियल पण आहे। तर याबद्दल आम्ही छाननी आता सुरू आहे। ती छाननी झाल्यानंतर पुढील जे दोषी असतील त्यांच्यावर योग्य ती कारवाई केली जाईल। या ठिकाणी आपण पाहू शकता इथं युवक भारती इंग्रजीचे जे युवक मॅथमॅटिक्सचं जे पुस्तक आहे 10वीचं गणिताचं पुस्तक आहे भाग 1 आणि 2 त्याचबरोबर प्रॅक्टिकल बुक वही आहे इथं आम्हाला आढळून आलेली आहे। या ठिकाणी पुस्तके छापले जात होते की आणखी काही इतर काही तिकीट्स वगैरे असं काही छापले जात होतं? ते आपल्याला प्रिंटर वायडरला आता तिथं विचारावं लागेल। आपल्याला आम्ही पाठ्यपुस्तक मंडळाकडून आहोत बाल भारतीकडून। तर पुस्तकं इथं डुप्लिकेट छापलेले दिसतात। या ठिकाणी किती कोट्यावधी रुपयाचं हा मुद्देमाल जप्त करतात? नाही
आता सध्या छाननी सुरू आहे. छाननी झाल्यानंतर आपल्याला एक्झॅक्टली सांगता येईल. किती पुस्तकं छापले होते आतापर्यंत? तर आत्तापर्यंत आपल्याला इथं 20 ते 30 हजार असा मुद्देमाल दिसतात हे. त्यानंतर रॉ मटेरियल बरंच दिसतं आहे इथं. सर या प्रिंटिंगचे मालिक कोण आहेत त्यांच्याशी काही तुमचं बोलणं झालं का? त्यांच्याशी अजून संपर्क झालेला नाही आहे. मालक कोण आहे? मालक राजेश लांजेवार काहीतरी आहे. सर किस प्रकार से सूचना मिली थी आपने किस प्रकार से आज छापा किया है क्या है? हेड ऑफिस को हमारे इनको कॉन्फिडेंशियल इंफॉर्मेशन मिल गई है इसकी वजह से उन्होंने हमें यहाँ जाके तहकीकात करो बोले. प्रॉपर है क्या नहीं, अपने बुक्स है क्या कुछ और है, लेकिन है हमारा बाल भर्ती के बुक्स है. पूरा लोगो वगैरह पूरा हमारा ये है और ये डुप्लीकेट बुक्स है. ब्युरो रिपोर्ट, लोकवाहिनी न्यूज, नागपूर.